हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण दिवसाचा होणार आहे. म्हणजे पहाटेपासून ते रात्रीपर्यंतची कामं मी कशा पद्धतीने आवरते हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आता सध्या मी आत्ता जस्ट उठलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पहाटेच्या 4. तर इथे ना रोज मी 3:30ला उठत असते, पण आज ना थोडंसं उशिराच उठले, कारण की कधी कधी होतं ना ते आळस आल्यासारखं वाटतं. तर 3:30चा अलाराम वाजला, पण मी उठून तो अलाराम बंद केला आणि पुन्हा झोपली आणि आता 4चा अलाराम वाजल्यावरतीच जस्ट उठली आहे. आणि फ्रेंड्स, मी ना एक आयडिया केलेली आहे. म्हणजे ना पहाटे 3:30 वाजल्यापासून प्रत्येकी अर्ध्या तासाला अलाराम वाजत राहतो आणि अलाराम ना 7 वाजेपर्यंत अशा पद्धतीने वाजत राहतो. म्हणजे अर्ध्या तासाला वाजतो. म्हणजे 3:30ला मी उठते, त्यानंतर 4 वाजेपर्यंत माझं सगळं पीठ वगैरे मळून झालं पाहिजे, भाजीची तयारी झाली पाहिजे, असं एक टार्गेट आहे. आणि त्यानंतर 4:30ला मग साहेब उठतात आणि त्यानंतर मग 5चा एक अलाराम असतो. 5ला साहेब निघतात आणि त्यानंतर मग 5:30ला म्हणजे हे माझी दुसरी ही कामं चालू असतात. आणि त्यानंतर मग 6ला वैभवदादा उठतो. म्हणजे अशा पद्धतीने सगळी कामं व्यवस्थित टायमावरती झाली पाहिजे असं. तर आता सगळ्यात ना अगोदर मी बाल्कनीचा डोर ओपन केला, किचनच्या बाल्कनीचा, आणि बघते तर काय तर आश्चर्य, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. म्हणजे एकदम ते टपोरे थेंब असतात ना, तशा पद्धतीचे थेंब पडत होते आणि मातीचा सुगंध उठला होता आणि खूप छान वाटत होतं. थंडगार वातावरण झालं होतं पहाटेचं. खूप फ्रेश वाटत होतं. आणि असं म्हणजे ऋतू अचानक चेंज झाला ना तर आपल्याला खूप छान वाटतं कुठल्याही ऋतूमध्ये. तर हे बघा, बाल्कनीमध्ये ना मोगऱ्याचा एकदम सुगंध दरवळत होता. तर हे बघा किती फुलं आलेली आहेत. छोटंसंच रोप आहे, पण भरपूर फुलं आलेली आहेत त्याला. तर आता इथे चालू झालेली आहे माझी स्वयंपाकाची तयारी. आणि फ्रेंड्स, कुठलंही असं ऋतू जर एखादा चालू असेल, समजा कडक उन्हाळ्याचा ऋतू चालू असेल आणि अचानक जर पाऊस पडला ना, तर एक आनंदमयी वातावरण होतं. खूप छान पॉझिटिव्ह असं वाटतं त्या दिवशी, पाऊस जेव्हा पडतो त्या दिवशी. आणि समजा पावसाळ्याचा दिवस असतील, कंटिन्यू पाऊस चालू असेल आणि अचानक जर एखाद्या दिवशी जर दिवसभर ऊन पडलं, तर ते पण आपल्याला किती छान वाटतं. आणि त्यानंतर जर कडक हिवाळा चालू असेल आणि अचानक जर कडाक्याचं ऊन पडलं, तर ते सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं. म्हणजे ना आपल्याला कुठलाही एक ऋतू कंटिन्यू नाही पाहिजे असतो. म्हणजे सगळ्या ऋतूची गरज असते थोडी थोडी. तर आता कंटिन्यू कडाक्याचा उन्हाळा आहे आणि भरपूर भयंकर ऊन पडतं दुपारच्या टायमाला. पण आज ना पावसाला बघून खूप छान पॉझिटिव्ह असं फील वाटत होतं. तर फ्रेंड्स, आता इथे मी केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात. तर स्वयंपाक म्हणजे काय, आपलं रोजचं भाजी चपाती हेच आहे. स्पेशल तर आपण रोज रोज काही बनवू शकत नाही. त्यामुळं आपलं जे काही भाजी चपाती असेल ते आज इथे बनवणार आहे. गवारीची भाजी आणि चपात्या बनवायच्या आहेत. तर ते रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही, कारण गवारीची भाजी तर सिम्पल्स एकदम हे असतं. ते तर प्रत्येकीला येतं आणि प्रत्येकी आपापल्या पद्धतीने बनवत असतं. त्यामुळे मी ते काही दाखवणार नाही. पण हो, मी तुमच्यासोबत ना थोडेफार माझे अनुभव शेअर करणार आहे. म्हणजे आपण एक गृहिणी आहोत, आपण मैत्रिणी आहोत आणि आपल्याला ना म्हणजे आपले जे कामं असतात ते जवळजवळ सेमच असतात. म्हणजे घराची स्वच्छता करणं, स्वयंपाक करणं, हे सगळी कामं जी असतात ते सेमच असतात. त्यामुळं ना म्हणजे त्या कामामध्ये आपल्याला काय काय प्रॉब्लेम येतो आणि कधी आपल्याकडून काय चूक होते, हे आपण एकमेकींना शेअर करणं हे एक मैत्रीचा भाग झाला. तर मी त्याच मैत्रीच्या ह्याच्याने मी तुम्हाला सांगणार आहे की आपण गृहिणी आहोत आणि आपल्यावरती जिम्मेदारी असते की आपलं घर जे आहे ते स्वच्छ ठेवावं. हे म्हणजे आपलीच फक्त जिम्मेदारी असते असं नाही, आपल्या कुटुंबाची पण थोडीफार जिम्मेदारी असते ती, की आपण स्वच्छ केलेलं घर जे आहे ते स्वच्छ राहावं, यासाठी त्यांनी पण योगदान दिलं पाहिजे. पण कसं आहे, आपण डेली रुटीनमध्ये ना आपल्या घराची थोड्या प्रमाणात जर आपण क्लिनिंग करत राहिलो ना, तर आपल्यावरती कधी एकदम असा जास्ती लोड येत नाही कामाचा. तर एक एक्झाम्पल घ्या की
आपलं जे रोजची कामं आहेत ते आवरून बसलो आपण आणि अचानकच आपल्याला कळालं की घरामध्ये थोड्याच वेळामध्ये पाहुणे येणार आहेत ते अचानकच. तर आपली धांदल उडते. म्हणजे घराचं म्हणजे काम जरी झालेलं असलं ना तरीसुद्धा आपल्या मनामध्ये एक संशय असतो की इथं घाण असेल तिथं घाण असेल, कुठलं आवरू हे का, म्हणजे डस्टिंग करू का, घर व्यवस्थित करू का, बेडरूम व्यवस्थित करू का, कुठं काय जाळं लागलं असेल का, हे म्हणजे आपल्या मनामध्ये एक डाऊट असतो. त्यामुळं ना हे अशा पद्धतीचा डाऊट वगैरे येऊ नये आणि आपलं घर जे आहे ते रोज व्यवस्थित क्लीन राहावं. ते पाहुण्यांसाठीच नाही तर आपल्या स्वतःसाठी सुद्धा. कारण घरामध्ये पाहुणे थोड्या वेळासाठी येतात किंवा थोड्या दिवसासाठी येतात, पण घरामध्ये आपण कंटिन्यू राहत असतो. त्यामुळं ते घर जे आहे ते म्हणजे आपल्यासाठी आहे, आपलं घर आहे, आपल्यासाठी आहे आणि आपण त्याला कशा पद्धतीने कायम स्वच्छ ठेवू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. मग आपलं घर जर कायम स्वच्छ असलं तर मग ते पाहुणे कधीही येऊ कधीही जाऊ आपल्याला काही फरक नाही पडत आणि आपली कधीही धांदल उडत नाही. त्यामुळे एक छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे. तर फ्रेंड्स, सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आपल्या घरामध्ये ना जास्ती पसारा नसावा. एकदम म्हणजे खिचडी किंवा शोपीस हे ते आपल्याला कधी-कधी कसं असं मार्केटमध्ये जातो, एखादं शोपीस आवडलं, ते आपण पटकन घेतो, पण त्याला ठेवण्यासाठी जागा आहे की नाही, की खूप गचडी होईल याचा आपण विचार नाही करत. तर म्हणजे घर स्वच्छ ठेवण्यासाठी ना घर पसारामुक्त असणं गरजेचं आहे. त्यामुळं ना कमी पसारा जर असेल ना तर आपण त्या पसाऱ्याला म्हणजे एकदम व्यवस्थित ठेवू शकतो. पण जर पसारा जास्ती प्रमाणात असेल तर आपण कितीही घर स्वच्छ ठेवलं ना तरीसुद्धा ते घर असं म्हणजे एक घाणेरडं असं वाटतं, म्हणजे मॅसी असं वाटतं. त्यामुळं ना होता होईल तेवढं घर आपलं पसारामुक्त असावं आणि कामही सोपं होतं आणि घर दिसायलाही स्वच्छ दिसतं. आणि त्याचप्रमाणे आपण जे डेली रूटीनमध्ये जे काही कामं करतो सकाळची लादी पुसणं म्हणा आहे ते, त्याच्यामध्ये लादी पुसायच्या अगोदर आपण जर एखादा डस्टर घेतला आणि पूर्ण घरामध्ये फिरलो, कुठं कुठं डस्टिंग करायची गरज आहे तिथे तिथे आपण डस्टिंग जर केली तर आपलं म्हणजे दिवसभर एक मनामध्ये हे राहतं की हां, माझं घर स्वच्छ आहे तर काही टेन्शन नाही, असं एक राहतं. म्हणजे डस्टिंग करायला जास्ती वेळ नाही लागत, फक्त 5 ते 10 मिनिटाचं काम असतं. पण त्याच्याशी आपण ना आळस करून ते सोडून देतो. म्हणजे डस्टिंग काय करायची आहे रोज रोज असं आपल्याला वाटतं. पण हे रोज रोजची 5 मिनिटाची आणि 10 मिनिटाची कामं जर आपण रेग्युलर करत राहिलो ना तर आपलं घर जे आहे ते कायम स्वच्छ दिसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा जर आपण बेडरूमकडे दुर्लक्ष केलं तर मग ते बेडरूमला दिवसभर असंच राहतं. म्हणजे पलंगावरती पसारा पडलेला म्हणजे कपडे वगैरे पडलेले झालं तर अंथरलेलं पांघरलेलं आपण जर घडी करून व्यवस्थित ठेवलं नाही तर मात्र ते दिवसभर तसंच राहतं. कारण बेडरूम कडे आपलं जास्ती लक्ष नसतं. आपलं लक्ष असतं कुठे, हॉलमध्ये, किचनमध्ये. आणि दिवसभर आपण हॉलमध्ये आणि किचनमध्येच बिझी असतो. त्यामुळं बेडरूमकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. आणि अचानक जर घरी पाहुणे आले तर आपल्याला म्हणजे सुधरत नाही की कुठलं आवरू कुठलं नाही ते. त्यामुळं आपल्या झोपेतून उठल्या उठल्या पटकन अंथरलेलं पांघरलेलं जर आपण फोल्ड करून ठेवलं व्यवस्थित आणि बेडशीट वगैरे फडकून व्यवस्थित घेतली किंवा चेंज करायची असेल चेंज करून घेतली तर आपलं बेडरूमची खोली जी आहे ती 5 मिनिटामध्येच आपली आवरली जाते आणि जास्ती वेळ लागत नाही काही कामासाठी. पण तीच कामं आपण दुर्लक्षित करतो. त्यामुळंच आपलं घर जे आहे ते अस्तव्यस्त दिसत असतं. आणि त्यानंतर ना एक छोटीशी गोष्ट आहे ज्यामुळं आपलं घर जे आहे ते म्हणजे दिसायला घाण दिसतं. आणि ती छोटीशी गोष्ट आहे की घरामध्ये जागोजागी लावलेले चार्जर. सगळ्या टेबलवरती वायरी पडलेल्या असतात. सगळ्यांची चार्जर, सगळ्यांचा आपला आपला मोबाईल असतो, प्रत्येकाचं वेगळं चार्जर असतं. आणि ते चार्जरची ते वायरी जे असतात ते सगळे असं म्हणजे हे दिसतं, खराब दिसतं जरा दिसायला. त्यामुळं ना जर आपण चार्जर तर आपल्याला रोजच लागत असतं आणि ते गरजेचं पण आहे. त्यामुळं ते आपण कायमचं कुठं ठेवू शकत नाही आडबाजूला. पण एक छोटासा डब्बा करायचा किंवा एखादा बॉक्स घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जर सगळे चार्जर फोल्ड करून व्यवस्थित गुंडाळून ते त्या डब्यामध्ये ठेवून दिले तर मग ते वायरी जे आहेत ते इकडे-तिकडे दिसणार नाही. वायरीचा गुंता जो आहे तो दिसणार नाही घरामध्ये आणि आपलं घर जे आहे ते स्वच्छ दिसायला एक छोटंसं हे कारण असू शकतं.
आणि त्यानंतर दुसरी एक छोटीशी गोष्ट आहे, ते म्हणजे आपण जेव्हा झाडू मारत असतो घराला, तर आपण रोज सकाळ संध्याकाळ झाडू मारत असतो. पण जेव्हा आपण झाडू मारत असतो ना, तेव्हा आपलं थोडंसं लक्ष आपण वरती पण द्यायचं, म्हणजे आपलं सिलिंगला वगैरे द्यायचं. कुठंतरी असं कॉप्या वगैरे लागलेले असतात आणि आपलं ना सहसा तिकडे लक्ष जात नाही. म्हणजे आपण फ्लोर व्यवस्थित क्लीन करत असतो, पण ना कुठंतरी सिलिंगला वरती कोपऱ्यामध्ये कॉप्या वगैरे लागलेल्या, तर तिकडं आपलं नेहमी दुर्लक्ष होत असतं. आणि अचानक जर कोणी आलं आपल्या घरी आणि कुठं जर असं जाळं लागलेलं वगैरे दिसलं, तर ते आपल्याला थोडंसं म्हणजे हे वाटतं, खराब वाटतं. त्यामुळं जेव्हा आपण म्हणजे काही रोज रोज सिलिंग झाडायची गरज नसते, पण कमीत कमी 8 दिवसातून एकदा तरी आपण ना म्हणजे झाडूने का होईना किंवा कॉबॅबचा जो झाडू असतो त्याच्याने म्हणजे थोडंसं पूर्ण घराला ना सिलिंगला पूर्ण जाळ्या काढल्या पाहिजे. आणि त्याचप्रमाणे एक खूप महत्त्वाची स्वच्छता म्हणजे असते, ते म्हणजे ना आपल्या घरातले फॅन स्वच्छ करायला कधीच विसरायचे नाहीत. कारण की तीच एक अशी गोष्ट असते जी आपण पटकन 5 मिनिटामध्ये नाही करू शकत. फॅन साफ करायचं म्हणलं तर त्याला स्टूल काढा, टेबल काढा, त्यानंतर त्याला पुसून घ्या स्वच्छ, त्याला झाडून घ्या. हे ते म्हणजे त्याला ना भरपूर वेळ लागतो. त्यामुळं ना कमीत कमी महिन्यातून 15 दिवसातून एकदा तरी आपण फॅन पुसला पाहिजे स्वच्छ. ज्यामुळं कधी जर समजा पाहुणे आले आणि कधी जर अचानक समजा लाईट गेल्यावरती फॅन थांबतो जिथल्या तिथं, आणि ते फॅन थांबलेला दिसला आणि घाणेरडा दिसला की मग ते आपल्याला खूप म्हणजे हे वाटतं, खराब वाटतं. त्यामुळं ना फॅन साफ करायचं ना आवर्जून केलं पाहिजे आपण, 15 दिवसांनी, महिन्याने म्हणा. तिकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. बाकीचं आपण छोट्या छोट्या गोष्टीची आपण हे करू शकतो, पण ना फॅनचं ना भरपूर काळजीने केलं पाहिजे ते काम. आणि त्याच्यानंतरची एक साधी सिंपल गोष्ट आहे, ते म्हणजे आपला किचन ओटा. तर आपल्या किचन ओट्यावरती ना जास्ती पसारा नसावा, हे एक केलं पाहिजे. कारण की म्हणजे बहुतेक भरपूर गृहिणींचं असं मत असतं की बाजूलाच सगळं असलं म्हणजे हंडा, मिक्सर, हे सगळं जर असलं अवतीभोवतीच तर कामं पटापट होतात, हे मत असतं. पण काय माहिती आहे का, की किचन ओट्यावरती जर पूर्ण असा पसारा असेल, हांडा कळशा आहे ते भरपूर जर असं ठेवलेलं असेल ना, तर ते एक मेसी दिसतं. आणि कितीही आपण किचन ओटा स्वच्छ ठेवला ना तरीसुद्धा तो स्वच्छ वाटत नाही, कारण अडचणच एवढी असते म्हणजे त्या किचन ओट्यावरती. त्यामुळं ना किचनला जर आपल्या किचन कॅबिनेट्स वगैरे असतील ना, तर ते तर एकदम भारी काम झालं. म्हणजे सगळा पसारा जो आहे तो त्या कॅबिनेट्समध्ये जातो आणि वरती काही पसारा राहत नाही. पण आता साधं सिंपल माझं किचन आहे, त्यामुळं ना मला ते पसारा वगैरे ठेवण्यासाठी कॅबिनेट्स वगैरे नाहीत. त्यामुळं ना मी फक्त कप्पांचा एक स्टँड आणि एक भरण्याचा स्टँड इथे बाजूला ठेवलेला आहे. कारण की हे सगळं ना आपल्याला काही दिवसानंतर क्लीन पण करता येतं. काही दिवसापूर्वी ना मी मिक्सर ठेवलं होतं किचन ओट्यावरती. पण ना जसं मी किचन ओट्यावरती मिक्सर ठेवायला सुरुवात केली ना, तसे मिक्सर ना एवढं घाण होत होतं आणि भरपूर चिकट होत होतं, आणि मिक्सरला तर आपण घासू वगैरे शकत नाही. त्यामुळे ते मी काढून टाकलं. आणि पसारा पण भरपूर दिसत होता, ते मिक्सर वगैरे ठेवला होता ना, त्यामुळं गचडी दिसत होती किचन ओट्यावरती. म्हणून मी ते काढून ठेवून दिलं साईडला, आणि फक्त आता 2च तेवढे स्टँड ठेवलेले आहेत. ज्यामुळं ना किचन ओटा जो आहे तो मला क्लीन करायला पण सोपा जातो आणि दिसायला पण ते स्वच्छ दिसतं. आणि त्यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जागोजागी पडलेले कपडे. तर घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मोठीसुद्धा असतील तरीसुद्धा ते पण ना कधी-कधी काय, कोण रुमाल टाकतं, कधी कोण टॉवेल टाकतं इकडं-तिकडं, कधी कोण शर्ट चेंज करतं, कधी म्हणजे असं ना कपडे जे आहेत ते जागोजागी पडलेले असतात. आणि घरामध्ये ना जर आपण ते कपडे जर असंच राहू दिले, तर मग ते एकदम त्याच्यावरती अजून साठतच राहतात कपडे. आणि सुरुवात थोड्याशा कपड्याने होते, पण नंतरनं खूप कपड्यांचा मोठा ढीग लागतो. त्यामुळं ना घरामध्ये अशा प्रकारे कपड्यांचा ढीग जो आहे तो साठू द्यायचा नाही. तर व्यवस्थित टायमावरती कपडे जे आहेत ते फोल्ड करून ठेवायचे. असं तर संध्याकाळच्या टायमाला अनुताई सगळे कपडे जे आहेत ते फोल्ड करून ठेवत असते. पण कधीतरी बाय ती जर दुसऱ्या कामामध्ये बिझी असेल तर ते कपडे राहून जातात.
त्यामुळं ना मग मी जसं मला वेळ भेटेल तसं पटकन मी ते कपडे फोल्ड करून व्यवस्थित ठेवून देते. कारण की असंच ठेवलं तर मग ते छोटीशीच गोष्ट असते, पण त्यामुळं घर जे आहे ते घाण दिसत असतं. आणि त्यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये कोणत्याही वस्तूला म्हणजे आपापली एक जागा असली पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू जर आपण घेतली तर त्या वस्तूला ठेवण्यासाठी जागा असली पाहिजे. नाहीतर इकडे-तिकडे पसारा पडलेला असेल ते हे तर ते ना खूप हे वाटतं. तर त्यामुळं ना समजा मुलांचे लहान मुलं असतील घरामध्ये आणि मुलांचे भरपूर खेळणे वगैरे असतील, तर ते खेळणे ठेवण्यासाठी एखादा टब वगैरे असणं गरजेचं आहे. कारण की इकडे-तिकडे पसरलेली खेळणी वगैरे त्याच्यामुळं पण घर जे आहे ते खराब दिसतं. त्यामुळं जसं मुलांचं खेळून झालं, तसं पटकन ते उचलून आपलं टबमध्ये ठेवलं, की हे असतं. आणि कोणत्याही गोष्टीसाठी ना आपापली एक व्यवस्थित जागा पाहिजे. म्हणजे जेणेकरून ना जर एक नेमून ठेवलेली जागा असली ना, तर ती गोष्ट आपल्याला म्हणजे शोधाशोध करावी लागत नाही त्या गोष्टीसाठी. म्हणजे उदाहरणार्थ ना घरामध्ये चाव्या ठेवण्यासाठी एक की होल्डर असणं हे खूप साधी गोष्ट आहे, पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की चावी ही एक अशी गोष्ट आहे जी छोटीशी असते आणि ती जर इकडे-तिकडे कुठं आपण ठेवून दिली विसरून, तर ती आपल्याला वेळेवरती भेटत नाही आणि आपला गोंधळ उडतो. त्यामुळं ना घरामध्ये एक छोटंसं की होल्डर असणं गरजेचं आहे. आणि जर की होल्डर जरी नसलं, तरीसुद्धा एखादा बाऊल ठेवा किंवा एखादा डब्बा ठेवा, ज्यामध्ये आपण सगळ्या म्हणजे पूर्ण घराच्या ज्या काही चाव्या असतील ते आपण ठेवू शकतो त्या बाउलमध्ये आणि ते ना आपल्याला वेळेवरती भेटतं. आणि त्यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण गृहिणी आहोत. आपलं घरावरती, आपल्या घरातील सगळ्या वस्तूंवरती आपलं भरपूर प्रेम असतं. त्यामुळं ना आपल्याला घरातली कुठलीही वस्तू ना फेकू वाटत नाही. म्हणजे जरी ती वस्तू खराब जरी झालेली असली, तुटली फुटलेली जरी असली, तरीसुद्धा आपण म्हणजे काही गृहिणी म्हणजे एका साईडला ठेवून देतो, की काहीतरी कामाला येईल, काहीतरी उपयोगात येईल, कधी ना कधीतरी याचा वापर होईल, असं म्हणून आपण ती तुटलेली फुटलेली वस्तू जी निकामी झालेली आहे, तीसुद्धा आपण ठेवून देतो आणि अशा प्रकारे जर आपल्या घरामध्ये हळू-हळू भरपूर प्रमाणात तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचा सुद्धा पसारा तयार होतो. त्यामुळं ना एक आपलं गृहिणी आहोत आणि आपलं नक्की आपल्या वस्तूंवरती, आपल्या घरांवरती प्रेम असतं. पण त्या प्रेमामुळं आपलं घर खराब दिसू नये याची पण आपण काळजी घेतली पाहिजे ना. त्यामुळं जर एखादी वस्तू तुटलेली, फुटलेली असेल, ती आपल्या उपयोगात येणारी नसेल, तर त्या वस्तूला म्हणजे बाजूला काढलेलंच बरं असतं. कारण त्या वस्तूमुळे घरामध्ये पसाराच पसारा तयार होतो आणि ज्या घरामध्ये पसाराच पसारा असतो, ते घर अस्वच्छ असतं आणि अस्वच्छ असलेलं घर म्हणजे एक निगेटिव्हिटी निर्माण होते त्या घरामध्ये आणि आपलं घर जर अस्वच्छ दिसत असेल, तर आपल्याला वाटतं की आपल्या घरी कोणी येऊ नये. आपलं घर जर आपलं एवढं हे आहे, तर खराब दिसतंय, तर आपल्या घरी कोणी आलेलं सुद्धा आपल्याला आवडत नाही. आणि किती काम करायचं, किती पसारा काढायचा, किती स्वच्छता करायची, ह्याचं पण आपल्याला टेन्शन येतं. त्यामुळं ना होता होईल तेवढं जे वस्तू म्हणजे आपल्याला उपयोगात येणारी नाही ती वस्तू काढून टाकायची आणि कारण की जुनं जेव्हा जातं तेव्हाच तर नवीन आपण घेऊ शकतो. नाहीतर जुनं साठवून ठेवून पुन्हा नवीन सगळं घेत राहिलो, तर मग तिथं ठेवण्यासाठी जागा राहणारच नाही शिल्लक. त्यामुळं जुनं जे आहे ते घालवलं पाहिजे आणि त्यानंतरच नवीन आणलं पाहिजे. तर हे होते माझे म्हणजे स्वतःचे अनुभव. तर हे अनुभव तुम्हाला आय होप तुम्हाला म्हणजे आवडले असतील किंवा न आवडले असतील. तर एखादा कुठला अनुभव जर मी चुकीचा सांगितला असेल, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगा. कारण की आपण मैत्रिणी आहोत, एकमेकींना आपण आपले मतं शेअर केली पाहिजे. त्यामुळं ना, जर तुम्हाला काही वेगळं मत असेल, तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता इथे बोलत बघा माझी दिवसभराची जी काही कामं असतात ते मी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि इथे आता वेळ झालेली आहे संध्याकाळची. तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे. त्या अगोदर मी इथे फ्रेश झाले, केस वगैरे विचरले. त्यानंतर ना
थोडासा मेकअप म्हणजे क्रीम, सिंदूर आणि टिकली, हेच फक्त म्हणजे मला कुठं लग्नामध्ये हे जायचं असेल किंवा कुठल्या कामामध्ये जरी जायचं असेल तरीसुद्धा मी दुसरा मेकअप वगैरे काही लावत नाही. फक्त क्रीम, टिकली आणि सिंदूर एवढंच असतं. लिपस्टिक वगैरे एवढंच असतं, साधे सिंपल. त्यानंतर हा व्हिडिओ बघा. इथे साहेब अंड्याची बुर्जी करतायत आणि कधी कधी तरी ते असं अचानकच, रोज रोज नाही, अचानकच त्यांना जर कधी मनात वाटलं की आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी काहीतरी बनवावं, तर ते खूप आवडीने बनवतात. पण एवढं मात्र की किचनवरती भरपूर पसारा करून ठेवतात ते. जर एखादी रेसिपी करत असतील तर मग पूर्ण किचन जे आहे ते पसाऱ्यानं भरलेलं असतं आणि हे कुठं आहे, ते कुठं आहे, हे ते म्हणजे ते त्यांच्या हाताखाली देण्यासाठी पळापळ करावी लागते. त्यामुळं त्यांचा स्वयंपाक केलेला आम्हाला परवडत नाही. पण एवढं मात्र आहे की कधीतरी आपल्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी बनवलं ना तर खूप टेस्टी बनतं ते. आणि साहेबांच्या हाताला तर भरपूर चव आहे. ते साधी सिंपल जरी कुठली काही गोष्ट बनवली, त्यांनी कुठली काही रेसिपी बनवली ना तर ते खूप चविष्ट होते. एखाद्याच्या हाताला चव असते भरपूर. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने माझा आजचा हा पूर्ण दिवस होता आणि आता याच्यानंतर मला डब्याची तयारी करायची आहे. तर वैभवदादांनी आत्ताच मला भाजी आणून दिलेली आहे, तर ती भाजी वगैरे साफ करायची आहे. तर त्याला ना मी घेवड्याच्या शेंगा आण म्हणून सांगितलं होतं, पण त्याने पुन्हा गवारीच्या शेंगा आणल्या होत्या. तर आता सकाळीच मी गवारीच्या शेंगा बनवल्या होत्या, पण पुन्हा गवारीच्या शेंगा घेऊन आला वैभवदादा. तर ते आता साफ करत बसले होते. कारण की अशा पद्धतीच्या भाज्या वगैरे जर आपण रात्रीच तयारी करून ठेवलं तर मग सकाळी आपल्याला डबा बनवण्यासाठी गोंधळ उडत नाही. त्यामुळं मी सगळे डब्याची जी तयारी आहे, अद्रक लसणाची पेस्ट म्हणा किंवा भाज्या निवडून ठेवणं म्हणा किंवा शेंगदाण्याचं कूट म्हणा, हे सगळं अगोदरच मी करून ठेवत असते. त्यामुळेच मला ना पहाटे 4:30 वाजेपर्यंत माझा जो डब्बा बनवून ठेवायचा असतो तो तयार होतो आणि घाईगडबड होत नाही. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीचे माझ्या काही टिप्स होत्या, जे काही अनुभव होते ते तुम्हाला कसे वाटले हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.